8 राज्यातल्या 49 जागांवर आज मतदान। 5व्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष। महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 13 जागांसाठी मतदान। मुंबई, ठाणे, नाशिक पट्ट्यामध्ये उमेदवारांचं भवितव्य आज मतदार ठरवणार। मतदानासाठी जाताना मोबाईल मतदान केंद्रावर घेऊन जाण्यास मनाई। व्हायरल होणारे व्हिडिओ आणि फोटोग्राफीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। नागपूर जवळमध्ये रेल्वेच्या जागेवर अदानी समूहाचं कार्गो टर्मिनल। रेल्वे आणि अदानी समूहात टर्मिनलसाठी करार। पुण्यातल्या बिल्डरच्या मुलाच्या कारनं दिलेल्या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू। अल्पवयीन आरोपीला तातडीनं जामीन। आरटी प्रवेशांसाठी राज्यभरातील शाळांमध्ये 73,000 अर्ज। जुन्या पद्धतीने प्रवेशास मुभा मिळाल्याने प्रवेश अर्ज वाढले। घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी रामाचे बॅनर। 400 पेक्षा जास्त बॅनर लावल्याचा शिवसेना युबीटीचा आरोप, तर निवडणूक आयोगाकडे केली तक्रार। 2019 मध्ये अजितदादा तटकरेंचा शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध। संजय राऊतांच्या दाव्यांना आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून पवारांकडे आग्रह धरला होता। सन्मान आणि आदर असल्याने पवारांसोबत प्रफुल्ल पटेल यांचं ट्विट। तिसरी बार मोदी सरकार पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये आणणार। भाजपची निवडणूक प्रचारात नवीन घोषणा। योगींच्या घोषणेवर विरोधकांचा पलटवार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।